त्या देवतेचं आपण हवन करू शकतो पिवळ्या राईने. जर कधी ते हवन करतोय तर त्या एक प्रकारे उडतात आणि त्या एकदम गरम झालेल्या असतात त्या पिवळ्या राई. त्यामुळे तुमच्या शत्रूची जी काही बुद्धिस्तंभन आहे ती त्या पद्धतीने होत असते. त्यामुळे तुम्हाला शत्रुबाधा होणार नाही. जर कधी तुम्ही पिवळ्या मोहरीचं हवन करताय संध्याकाळच्या वेळेस 4 दाणे जरी तुम्ही पिवळ्या मोहरीच्या घरामध्ये जाळतायत धुपामध्ये, तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये कुठल्याही पद्धतीची बाधा ही प्रवेश करू शकत नाही. कारण तो वासच त्या एनर्जीला येऊ देणार नाही. कारण आपल्यामध्ये 5 लेअर आहेत. त्या इतर शक्तींमध्ये फक्त 2च लेअर असतात. त्या इतर शक्तीमध्ये कुठल्या किंवा ही जी काही निगेटिव्ह एनर्जी आपण म्हणतो ते दुसऱ्या डोळ्याने दिसत नाही. तसंच ह्या एनर्जी ज्या आहेत त्या काही आवाजाच्या माध्यमातून असतात, काही वासाच्या माध्यमातून असतात, काही हवेच्या माध्यमातून असतात. त्यामुळे ते आकाश तत्व जे आहे ते त्यांच्यामध्ये जास्त असतं. त्यामुळे जेव्हा आपण ती पिवळी मोहरी जाळतो त्यावेळेस ते जे काही हवन होतं त्या सुवासाने इतर शक्त्या बाहेर पडतात. तुम्ही बघा, भजन कीर्तन चालू असेल किंवा पूजा चालू असेल तर लोक तिथं बसत नाही, लोक पळून चालले जातात. बघा, काही लोकांना एकदम अंगावर काटे वगैरे येतात, काही असे गुजबम एकदम हे होतात, काही लोक असे घुमायला वगैरे लागतात. तर ती एनर्जी त्यांना फील होते. घुमणं किंवा हे करणं बऱ्याचशा वेळेस चुकीचं पण असतं, खोटं पण असतं. हे म्हणजे 99% खोटं असतं. एखाद्या वेळेस काय होतं की ते व्हायब्रेशन त्या व्यक्तीला वाटतंय की ती देवी अंगात आली, त्यांच्या बॉडीला ते नवचैतन्य निर्माण झालं. आपण ह्या जर कधी गोष्टी करतोय तर त्या सुवासाने तिथे राहणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह राहतील आणि निगेटिव्हिटी झटकून निघेल.